स्वागत। भीम ब्रिगेड संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात मनुस्मृतीचे दहन करण्यात आले। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मनुस्मृती दहन करण्यात आले। याच मनुस्मृतीने स्त्रियांना चूल आणि मूल व स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे व याच मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता। त्यांचा बदला म्हणून व स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जळली व सर्व स्त्रियांना व शोषित पीडित यांना गुलामगिरीतून मुक्त केले। भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटनेच्या वतीने आज दिनांक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे मनुस्मृती दहन करण्यात आले। याच मनुस्मृतीने स्त्रियांना चूल आणि मूल व स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे व याच मनुस्मृतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक नाकारण्यात आला होता व त्यांचा राज्याभिषेक हा डाव्या पायाच्या अंगठ्याने करण्यात आला होता। त्याचा धिक्कार म्हणून व स्त्रियांना स्वातंत्र्य देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 25 डिसेंबर 1927 रोजी रायगडाच्या पायथ्याशी मनुस्मृती जळली व सर्व स्त्रियांना व शोषित पीडित यांना गुलामगिरीतून मुक्त केले। यावेळी अध्यक्ष राजेश भाऊ वानखडे, अशोक भाऊ नंदागवली, विक्रम तसरे, जिल्हा अध्यक्ष प्रवीण मोहोड, शरद वाकोळे, राजेश भाऊ भटकर, शहर अध्यक्ष उमेश दुर्योधन, नितीन काळे, प्रवीण वानखडे, ऋषिकेश उके, सुशील चोरपगार, विद्यार्थी तालुका संपर्क प्रमुख रुपेश तायडे, मंगेश आठवले, अजय तायडे, वीरेंद्र भाऊ कीर्तक, धर्मशील मेश्राम, प्रफुल्ल वानखडे, बबलूराम भाऊ रामटेके, दुर्योधन डोंगरे, संघपाल खंडारे, गौतम सवाई, अमर सवाई, प्रकाश पाटील, दुर्योधन डोंगरे, प्रवीण डोंगरे, राहुल रामटेके, सतीश दुर्योधन, संकेत राहुल, धर्मशील भाऊ मेश्राम, आनंद तायडे व सर्व भीम ब्रिगेड संघटनेचे शिलेदार उपस्थित होते। नाव सांगा। मी प्रवीण मोहोड, भीम ब्रिगेड महाराष्ट्र संघटना जिल्हा प्रमुख।